भाजीला काही नसते तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। मोहऱ्या, जिरे, लसूण, कांदा हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा लालसर झाल्यानंतर हिरवी मिरची वाटून घेतली आहे। हळद, मीठ, ही डाळ भिजत घातलेली टाकायची आहे। अर्धा तास भिजत घातलेली आहे। मीठ, शेंगदाण्याचं कूट,